देवाचं घर देवाचं घर काही दिशांना देवाचं घर काही दिशांना सुख कुठंतरी एकाच ठिकाणी असेल. कुणाला माहित आहे का हो देवाचं घर कुठे आहे? अरे अरे सांगा मला, सांगा देवाचं घर कुठे आहे? कुणालाच ठाऊक नाही कुठे आहे ते. अरे अरे मी नाही दिशांना जाओ म्हणून ओरडतोय. देवाचं घर कुठे आहे? उत्तर नाही. होय कोण म्हणणार? कारण कुणाला सांगता येणार नाही. पण 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 मला ठाऊक आहे देवाचं घर देवाचं घर कुठे आहे ते माहित असणारा माणूस मला माहित आहे. देवाचं घर देवाचं घर बाई बाई फक्त बाईलाच ठाऊक आहे. फक्त बाईलाच ठाऊक आहे. दरवाजा आहे तिथे जायला. कुठे बरं असेल तो दरवाजा? अरे कुणीतरी मला तो दरवाजा दाखवा. माझ्या बाईला लपून ठेवतो का? मला त्याला शोधून काढायचं. अरे अरे कुणीतरी मला दरवाजा दाखवा. मग लाथ मारून तोडून मोडून टाकतो तो दरवाजा. दरवाजा मोडला की बाईची सुटका. पण देवाचं घर कुठे आहे? पण बाई नक्की देवाच्याच घरी असेल का? होय होय नक्की तिथेच असेल. सगळेच म्हणतात बाई देवाच्या घरी गेलाय म्हणून. पण देवाचं घर आहे कुठे? नाही मी शांत बसणार नाही. सगळ्या गावकऱ्यांचा मोर्चा करतो देवाच्या घरावर. माझ्या बाईला लपून ठेवतात काय समजतो स्वतःला तो. त्याच्या दारात जाऊन मोठमोठ्याने नाव पडणार. आदरून टाकणार त्याचं सिंहासन. काय तया बसणाऱ्या माझ्या आवाजात
चला बघू आधी आत. अरे त्या तलवारीने देवाला मारणार आहे मी. हो, पण त्या देवा कशात उलट मारायचा? मग तो आपल्याशी असं का वागतो? आपली फसवणूक करू पाहतोय तू. मला मला हत्यार दे. संपून टाकतो त्या देवाला. त्याच्या देहाचा चेंदा मेंदा करणार. एकदा का त्याच्या देहाचा चेंदा मेंदा झाला मग भाईची सुटका. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागेल आणि त्याच रक्ताने मी सडा सारवण करणार. त्यावर रांगोळी घालणार. मग त्यावर एक एक पाऊल टाकत माझा भाई मला भेटायला येणार. मग काय आनंदी आनंद, एकच आनंद. माझा भाई मला भेटायला येणार. माझा भाई मला भेटायला येणार. आता कसलो आनंद आणि कसला काय? काही खाल्लं तर कार्य मग अजून काय ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशीच बडबड चाललेली असतात. भाई या जग सोडून गेल्यापासून डोक्यात याड घालून घेतलेली आहे त्यांनी. काहीतरी एकटक नजर लावून बसत आणि मनात एक ताळ बडबडत सुटत. बाईंच्या अचानक जाण्याने अमोल बाबूंनाच नाही तर सगळ्या गावालाच वेळ लागल्यागत झालंय. बाई बाई म्हणजे या घरचेच नव्हे तर या गावची शान होती. पण पुण्या नुसत्याची नजर लागली आणि काळ बाईंना घेऊन गेला. बाईपेक्षा माझ्यासारख्या या म्हाताऱ्याला मरण आलं असतं तर फार चांगलं झालं असतं. या या घरचंच नव्हे तर गावच्या देवळातला देव नाहीसा झाला. सगळा गाव उजाड झाला. खराच बापू काका, अगदी खरा तास बोलताच बघा तुम्ही. अरे घराघरात, गावागावात, बाजारपेठेत सगळ्यांच्या मुखात एकच नाव बाई बाई. त्यांच्या अकस्मात निधनाने सारे दुःखी झाले. बाजारातील दुकानं सुद्धा पटापट बंद झाली. साऱ्यांच्या मुखात एकच घोष, गरिबांचा वाली, गरिबांचा दुकानदार बाई देशमुख गेला. त्या देव माणसासाठी अश्रू स्मशानात सुद्धा अश्रूंचा पूर आला होता. त्या कधी कोणाची पडती वेळ सुद्धा पाहिली नाही. मदतीचा हात सदा वर असायचा. माझी पोर पळत पळत अडली होती. तिच्या मर्जीने थोरल्या भावासारखा धावून आला होता. त्याचे उपकार मी कसे फेडणार? संकट काही मदत करणार परोपकारी दयावान होता तो. दुकान विरघळणार त्याच्याजवळ काहीच होतं त्याच्याजवळ. बापू काका, चांगली माणसा देवाक आवडतात म्हणतात ता खोटा नाही हो, खोटा नाही. होय होय उत्तम, चांगला माणूस. भाईंच्या जाण्याने जणू सूर्यच मावळला. एका कारण ही घरातली भांडणा. होय उत्तमा, स्वार्थीपणा एक कीड आहे आणि ती ज्याला लागली ना तो स्वतःच शापित होणार. कुठून अमोल बाबूंना आणि त्याच्या बायकोला दुर्बुद्धी आठवली कुणास ठाऊक. काय मिळालं त्यांना वेगळेपणा मागून? पदरी अपयशच ना. अखेर भाईच वेगळा झाला सगळ्यांपासून. अमोल बाबूंनी तरी किती दिवस खाल्ले हे सुख. एका क्षणात पोत्याचं नवत झालं. नात्याबरोबर मन सुद्धा दुबगली गेली आणि अखेर भावाच्या मायेने स्वतःला अमोल बाबूंनी वेळ लावल्यागत झालाय. कुण्या पाप्याची नजर या घराक लागली आणि या घरावर असलेली सावळी कायमची दूर झाली. आता आमच्यासारख्या गरिबांनी कुठल्या झाडाच्या सावलीखाली विसावा घ्यायचा? संपलं, सार संपलं. तुम्ही गावातली लोक एक एक करून रडायला येणार आहात का इथं? मला आता स्वतःला सावरायला हवं. मला माझ्या घराला सावरायचं आहे. त्यासाठी मला हिंमत बांधली पाहिजे.
तुमचं हे नाटकी गळा काढून इथं येऊन रडणं आता बंद करा. बाईंच्याच नावाचा जप जर करायचा असेल ना तुम्हाला तर तो तुमच्या घरात जाऊन करा. पोरी उर्मिले, बाईच्या मृत आत्म्याला यातना होती तसे का बोलतेस तू? योग्य तेच बोलते मी. तुमच्या सांत्वनाने काही माझं दुःख हलकं होणार नाही. बाईच्या उदयपट्टीने फुकटची लूट मिळायची तुम्हाला आणि त्याचा दूत आलाय आता तुम्हाला. भिकारडे कुठले. बाईच्या या घरात असे जीव घेणे उर्मट शब्द कधी काही या अशा म्हाताऱ्याला ऐकायला मिळतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. होय ना, मग काळ करा इथून, नाहीतर त्यांनी दिलेले पैसे परत करा आधी. ते ते तू सांगायची गरज नाही. मी येतानाच घेऊन आले पैसे. हे घ्या. अहो बापू काका, एवढे पैसे आणलास तू? कुठून आणलेत? अरे जिच्या दुधावर आजपर्यंत माझी कच्ची पच्ची पोचली ती माझी तांबू गाय विकली आणि बापू तेच काका. पैसे इथे आणले. होय उत्तमा, कारण भाईंनी सुद्धा माझ्या घरचेला स्वतःच्या व्यवहारातले पैसे दिले होते. आता ते नसले म्हणून काय आलं, त्यांचा भाऊ आहे ना त्यांच्याकडेच व्यवहार चुकता करायला आलो होतो. खाल्ल्या मिठाची ओळख विसरणारी माणसं नाहीत आम्ही. नशीब तेवढं तरी समजलं. बाय इमान नाही विकला अद्यापर्यंत. उपाशीपोटी इमानाची भाषा बरी सजते हो तुम्हाला. होय, पण तू मात्र काळजाला गळ पाडणारे शब्द बोलू नकोस. बापू काका, भांडखोर बाया शब्दाचा तुटवडा पडायचो ना. आता या घरात लोक देव माणूस निघान गेल्यावर म्हटल्यावर असले पटकारे तुमका ऐकाक मिळतलेच हो. मेल्या, तुझी एवढी मिजाज, खाल्ल्या घराचे वासे मोजणारा हरामी. हा हा बाय तोंडावर. मी खाल्ल्या घराचे वाशे नाही मोजीत, कारण या घर बांधताना माझ्याच हाताने लावलंय ते. तू माका शहाणपणा शिकू नको. अमूल बाबूंचे कान भरताना आणि भाईंबद्दल खोटा नाटा सांगताना ह्या कानाने ऐकलंय मी. तुका चांगलं ओळखन असे मी. माका वाटला माझी बाय चांगली हा, पण कसला हो काय, नाव सोनू बाय आणि पायात कतलाच हो वाळो. ए लुडग्या, तोंडाला आवर घाल तुझ्या. हा हा मी आवर घालतोय, पण गाव सगळं तुमच्या कीर्तीचे पोवाडे गाता. मी गावाला भीक नाही घालत. होय, आता माझिलो ना तुमका. कुणाच्या तरी सांगण्यान कैक चढलो हा. माणूस की शाप विसारला. पण लक्षात ठेव, जेव्हा वेळ येत ना तेव्हा सगळं समजत तुका. माझी मी समर्थ आहे. तू आधी चालतो या घरातून. जातोय बाय. आता या घरातलो देव माणूसच निघान गेल्यावर आणि या हडळीची हुकमत या घरावर करायला लागल्यावर धावता कोण? याला हडळ कोणाला म्हणतो? तुका भाईंचो जीव घेणारी हडळच असस तू. चालतो या घरातून. हो रावता कोण? केव्हाच गेला असतोय, पण या डोक्यावर परिणाम करून घेतलेल्या अमोल भाई बाबूंसाठी रवलोय. आता या भाईंच्या मागे त्यांचा काय होय त्या देवाकच माहित. चला बापू काका, चला आपण जाऊया. जा, चालते हो या घरातून. देवळात जाऊन भजन करा बाईंच्या नावाचं. भिकारडे कुठले. कोण आहे? कोण बोलतोय माझ्याशी? कुणाचे पैसे आहेत ते सांग. कुणाचे पैसे आहेत? चोरीचेच आहेत ना? पैसे? कुठून आवाज येतोय मला? कोण बोलतोय माझ्याशी? मला भीती वाटते. मी भाईचा आत्मा बोलतोय. मी अतृप्त आत्मा आहे. माझ्या सर्व इच्छा अपूर्ण आहे. तुझ्या हातातले पैसे माझे आहेत. नाही, मला कुणीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करतय. हे पैसे माझे आहेत. दे माझे पैसे मला. दे.
नाहीतर मी तुझा गळा दाबून जीव घेईन. माझा माझा जीव नाही. पण मी मला थांबायला वेळ नाही. मी अदृश्य आहे. तुझ्या जवळ आहे पण दिसणार नाही. दे माझे पैसे मला परत दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन. दे पैसे मला. धावा धावा, वाचवा वाचवा, मेले. काय करतोस हे तू? नीच हरामखोरा. रुपेश, हे घे थोडं पाणी. रुपेश, शांत हो. आराम वाटेल तुला. फारच घाबरलेली दिसते. त्यांनी अचानक पुढे बोलू नको. सर्व काही आलंय माझ्या लक्षात. आता माझे आठवले असतील पूर्वीचे ते शब्द. पूर्वीचे शब्द कोणत्या संदर्भात बोलतोयस तू? तुझ्याच. मी म्हणालो होतो ना तुला की ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्यावेळी तुझं एक हितचिंतक बनून मी नक्कीच धाव घेईन. हो, खरं आहे तुझं. तुझे उपकार आहेत माझ्यावर. तू योग्य वेळी आलास म्हणून माझे हे प्राण वाचले. पूर्वजन्मीचे ऋणानुबंधू म्हणूनच योग्य वेळी आलो बघ. तुझ्यासारख्या चंदनी सुगंधाचा आस्वाद घेण्याचा सोडून ते राग करायला निघाला होता तुझा नवरा. भाईंच्या आत्यंतिक प्रेमामुळे तो वेडा झालाय आणि त्याच वेड्याच्या भरात आज तुझा तो गळा ओढून मारून टाकणार होता तुला. उर्मिला, विश्वास ठेव अथवा नको ठेवूस, पण काही गोष्टी या अगोदरच तुला मी सांगितलं होतं. पण त्यावेळी तुझा माझ्यावर विश्वास नव्हता. शून्य विचारांचा माणूस होतो मी. पण हळूहळू ते चित्र बदलत जातंय याची प्रचिती तुला आल्या वाचून राहणार नाही. माझी काहीशी चूक झाली असेल असं वाटतंय मला. मी सुरुवातीला तुझा तिरस्कार करत होते. तुझ्यातील माणूस मला कधीच ओळखता आला नाही. ज्या दिवशी तू मला लग्नाला मागणी घातलीस त्यावेळी मी तुझी उपेक्षा केली आणि त्याचंच फळ मी आज भोगते. त्यावेळी मी तुझी अवहेलना केली नसती तर. विसरून जा उर्मिला. जर तरच्या गोष्टी आहेत त्या. मी तर म्हणतो गत गोष्टींना उजाळा देण्यात काय अर्थ. अर्थ कशाला नसतो आणि तो असतो सुद्धा. आता माझा चहूबाजूनी कोंडमारा झालाय रे. कोंडमारा तो करून घेतल्यामुळे होतो उर्मिला, पण त्यासाठी त्याग करावा लागतो. त्याग? होय,
या घराचा, इथल्या सर्व माणसांचा तुला त्याग करावा लागेल. नाही नाही, ते पाप होईल. इतरांच्या बाबतीत ते पाप असेल, मात्र तुझ्या जीवनातला तो एक बदल असेल आणि तोच निर्णय योग्य आहे बघ. तुझे विचार मला पटत नाहीत रे. ते योग्य देखील असतील, पण त्यासाठी त्याग करणं कसं शक्य आहे? या समाजात कशी उभी राहू मी? शिवाय शिवाय भाईंच्या मृत्यूने गावागावात बोंबाबोंब उडाली आहे. शिवाय ही इथली धनदौलत सोडून अगं धनदौलत कुठे जाते? ती केव्हाही मिळवता येते आणि स्वबळावर ती केव्हाही मिळवता येते. पण तुझ्या या वेड्या नवऱ्याबरोबर या भूताकीच्या घरात राहिलीस तर मृत्यू तुला केव्हाही विळखा घालेल, हे समजणार सुद्धा नाही तुला. आणि तिकडे भाईंचा तो मृत आत्मा तुझा सतत छळ करत राहील. इकडे आड आणि तिकडे वीर, अशी द्विधा मनस्थिती झाली आहे रे माझी. घरात वडाचारी आणि पिसाच्यांची भीती, तर बाहेर गाव आणि समाजाची भीती. समाज समाज, अगं समाजाचं काय घेऊन बसलीस तू? पैसे पेरले आणि तुकडे फेकले तर अदाशासारखा समाज धावून येईल बघ तुझ्या मागे. तुझं हे तारुण्य, हा रसरशीत कमनीय देह इथं पोळून घेण्यापेक्षा इथल्या सर्वस्वाचा त्याग कर आणि नव्या जीवनाला सुरुवात कर आणि त्या जगातल्या जीवित सुखाचा अनुभव घे. वेड्या नवऱ्याबरोबर तू मात्र पुरुषी सुखाला वंचित राहणार आहे. मग तुझ्या या देहाचा तो फायदा तो काय? परमेश्वरानं एवढं तारुण्य तुला दान केलंय, ते काय इथं राहून सुकून जाण्यासाठी? सुख म्हणून जे काय हवं आहे तेच हवंय तुझ्या दुःखी कष्टी जीवनाला. तू सदैव आनंदी व्हावीस आणि राहावीस हेच वाटतंय मला. तुझा एक हितचिंतक म्हणून हा रुपेशरूपी वृक्ष तुझ्यासारख्या असह्य वेलीला आधार देण्यास मी सदैव तयार आहे. म्हणजे तू अजूनही माझ्यावर? होय उर्मिला, अगदी खरं खुरं आणि निर्व्याज प्रेम करतोय मी. उर्मिला, एकदा झिडकारलंस तू मला, पण आज योग्य संधी आहे बघ. संधी आयुष्यात एकदाच येते, पण तिचं स्वागत करणं अथवा न करणं ते सर्वस्व तुझ्या हातात आहे बघ. मी माझा पूर्वीचा अपमान विसरून जाऊन तुझा एक प्रेमिका म्हणून स्वीकार करण्यास मी सदैव तयार आहे. ते सुद्धा तुझी इच्छा असेल तर, हा जबरदस्तीने नाही. आणि नाही म्हणालीस तरी सुद्धा तुझा एक हितचिंतक म्हणून एवढं सुंदर फुल चुरगळून जाण्यापेक्षा त्याचा दुरून सुवास घेणं पसंत करेन मी. मी पुरी गोंधळून गेली आहे रे. द्विधा मनस्थिती झाली आहे माझी. तुझं माझ्यावर असलेलं प्रेम मी समजू शकते. तू लाख मोलाचे माझे प्राण सुद्धा वाचवले आहेत, पण वेळ लागलेल्या अमोलना सोडून. अगं तो जीव घेणारा राक्षस आहे तो, त्याची तुला कणव येते? झोपेत तुझा गळा आवळून मारून टाकणार होता तुला. अगं त्याच्याबद्दल कसली सहानुभूती दाखवते? तू इथून गेल्यावर तो उत्तम सांभाळेल त्याला, नाहीतर जाईल कुठेतरी वेड्यांच्या भरात फरफटत. ज्यानं त्यानं स्वतःच सुख पाहू उर्मिला. आणि तुला सुखाच्या शोधात जायचंय ना, मग हे मोहाचे पाश तोडलेच पाहिजे. माझ्या बरोबर आलीस तर सुखाच्या हिरवळीवरून चालशील. मी मुंबईला एक छोटासा ब्लॉग घेतलाय, छोटासा उद्योग सुरू केला इंडस्ट्रीमध्ये. अगदी राणीसारखी ठेवेन तुला. आज दोघांना एकमेकांचा आधार मिळाला तर नवजीवन सुरू करू. तुझा कोडमारा दूर होईल आणि तुझ्या आयुष्यात एक नवीन पाठ येईल. रुपेश, होय उर्मिला. रुपेश, या वेलीला तुझ्यासारख्या वृक्षाचा आधार दे रे. आजपासून यापुढे माझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. थांब, मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येते. मूर्ख कुठली, रुपेची राणी वाहू पळते काय उष्टी पत्रावर? एकदा चल माझ्या बरोबर, मग पंगतच बसवतो तू त्या पत्रावळीवर. माझा अपमान काय, तिरस्कार,
हेटानी, चोरी, गुन्हेगारी अशी सारी विशेषणे लावली होती माझ्यावर. म्हणे चोराची बायको होण्यापेक्षा मरण पत्करेल. मग आता तेच आहे तुझ्या नशिबी. कालचा चोर आजचा मोर झालाय. माझा झालेला अपमान मी विसरलो असं समजली. या रुपेशला दुखविणारे नेहमीच आडवे होतात. भाईला मृत्यूचा मार्ग पत्करावा लागला. अमोल वेडा झाला आणि आज सदूच्या सायाने भाईच्या आत्म्याचं भूत निर्माण करून घरात भीतीयुक्त दहशतीचं वातावरण निर्माण केलं आणि आज तिला गोड शब्दांनी मोहित केलं. बेटा, खरंच आवडला. तुझ्या हातचा सरबत आणि गोड नाही असं कसं होईल? उगाच स्तुती करू नकोस माझी. अगं तेवढा वेळ कुठे आहे? आता पुढचा वेळ आपण ठरवू. साधारण 2 तासांनी मी ट्रक काढतो मुंबईला जाण्यासाठी. इतक्या घाई? हो, शुभस्य शीघ्रम. वेळ काढून उपयोग नाही. अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण ट्रकने जाऊ आणि तिथून एसटी पकडून आपण मुंबई गाठायची. पण याचा कोणालाही पट्टा लागता कामा नये. तू लवकरच जंगलाच्या वाटेने तिथून मी ट्रक घेऊन येतो. आलं लक्षात? बरं. मग निर्णय पक्का? मी वाट पाहतो या. अच्छा, गुड बाय. टाटा. सकाळपासून कावळा मडक्यात खडे टाकतोय, पण पाणी काही वर येईना आणि कावळ्याची ताण काही बागे ना. गंमतच आहे. पाण्यासाठी कावळा तडफडतोय, पण पाणी वर येईना. गुरुजी तर सांगायचे, मडक्यात खडे टाकले की पाणी वर येतो आणि मग कावळा पाणी पितो. तहानलेला कावळा. पण इथं तर सारं उलटच आहे. सकाळपासून कावळ्याने खडे टाकले तरी पाणी वर येतच नाही. वेडा रे वेडा कावळा, अगदी निव्वळ वेडा. पाणी वर येणारच कस? खडे टाकून टाकून मडक्याचा तळच फुटला. हे त्याला ठाऊकच नाही. सार पाणी माती झिरपून गेलं. कावळ्याची ताण काही भागलीच नाही. गुरुजीने खोट सांगितलं. खोट बोलणारे खोटारडे गुरुजी. आम्हाला फसवतात काय? पुन्हा जर असं फसवला तर फुटक मडक्यात टाक्यात घाल. खोट बोलणारे खोटारडे गुरुजी. टेम्पो बाहेर टेम्पो रे
कुठं निघाले? माहेरी की उकिड्यावरच्या सुखाचा स्वाद घ्यायला, की नरकृपी यातना भोगायला त्या नराधम रुपेश बरोबर? काका चुप, एक शब्दही बोलू नको. सारं काही समजलंय मला. उत्तमने तुमचं सर्व एकंदर चोरून ऐकलंय बोलणं आणि येऊन मला सांगितलं. आज आज माझ्या आणि देशमुख घराण्याच्या तोंडाला काळ फासायला निघालीस तू. भाई सारख्या देव माणसाच्या बळी घ्यायला सुद्धा तूच कारणीभूत आहेस. त्या रुपेश आणि सदूवर विश्वास ठेवून स्वतःच्या नवऱ्याला बिथरवलंच तू. आज त्याच वेड्या नवऱ्याला लाथाडून वेशीचा तेव्हा भाई लावायला निघालीस तू. कसलं कसलं सुख हवंय तुला? बोल, कसलं सुख हवंय तुला? नवऱ्याला वेगळं व्हायला सांगितलं. किती दिवस केलास वेगळेपणाचा सुखी संसार? एक गुणी निष्कलंक उर्मिला कुठे हरवलीस तू? आणि एक खलनायिका खास मेजर उर्मिला कशी निर्माण झाली? कुणी केला तुझ्या देहात बुद्धीत भेद? त्या सदूने, त्या रुपेशने, त्याच्या गोड गोड बोलण्याला फसलीस तू. तो दारुबा सदू भाईची बदनामी करत होता, तर रुपेश तू त्याला लग्नाला नकार दिलास म्हणून तो तुझ्यावर सूड उगवीत होता. स्वतःचा झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी. अगं हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही? अगं पती म्हणजे परमेश्वर आणि त्याच पतीला लाथाडून विचाराच्या मार्गाला निघालीस. जा कुशल. सावध व्हा, सावध व्हा उर्मिला वहिनी, सावध व्हा. सावध व्हा उर्मिला वहिनी, सावध व्हा. अजगराच्या विळख्यातून वाचवायला धावत आलोय मी. कशासाठी आलास तू इथं? त्या रुपेशच्या विषारी डावाला बळी पडू नका. आजवर त्याच्या नादानं मी खूप पाप केली. भाईंचे आणि माझ्या बायकोचे असलेले बहीण भावाचे संबंध मला व्यसनापायी वासनामय वाटले. पण दारूच्या मोहापायी तुम्हाला देखील फसविण्यात माझा देखील वाटा होता. पण आज मला रुपेशची व्यभिचारी राक्षसी वृत्तीचा साक्षात्कार झाला. आयुष्यात थोडं तरी पुण्य करावं म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी धावत आलोय मी इथं. एकूण उत्तमने आणि शंभू भटजीने दिलेली बातमी खरी आहे तर? होय मामा. रुपेश आज चंदनाच्या लाकडानं भरलेला ट्रक घेऊन मुंबईला जाणार आहे आणि ती चोरी पचावी म्हणून सोबत उर्मिला वहिनींना देखील घेऊन आपल्या कटात सामील करून घेणार आहे. तिच्या आयुष्याचा सुरडा करायला निघाला येतो. पण वेळीच तुझ्यासारख्या वाल्याचा वाल्मिक झाला आणि तू तिला सावध करण्यासाठी इथं धाव घेतली. धन्य सदू धन्य. असा प्रामाणिकपणे वागून आपल्या मुलाबाळांचा सांभाळ कर. जा जा तू घरी जा. येतो मामा. पाहिलं उर्मिला, व्यसन आणि पाप करणारी सदू सारखी माणसं सुद्धा शहाणी झाली आणि तुझ्यासारखी सद्गुणी वृत्तीची मुलगी पाप करण्यास प्रवृत्त झाली. अगं चांगली वर्तणूक आरशासारखी असते. आज त्यात तुझं कोणतं प्रतिबिंब दिसतंय? दैवाने अमृत ओठाशी आणावं आणि कर्माने त्याचं विष व्हावं अशी तळा झाली आहे तुझी. काळाच्या पावलांची चाहूल तुझ्या लक्षात आली नाही. जा जा रुपेश बरोबर. बाहेर पडलीस ना, मग जा कुशाल जा. पण जाण्यापूर्वी आठव या आपल्या महान देशात होऊन गेल्या त्या महान पतिव्रता. आठव ती अग्नी दिव्य करणारी सीता, जिने प्रभू रामचंद्रासोबत 14 वर्ष वनवास भोगला. अगं ती कुठं आणि तू कुठं? आठव ती सत्यवान सावित्री,
जिने यमाच्या पाशांवर काळजाला पाझर फोडला आणि आपल्या पतीचे प्राण मिळवले, अगं ती कुठं आणि तू कुठं? प्रभू रामचंद्रासोबत वनवासात गेलेला लक्ष्मणाची 14 वर्ष डोळ्यात प्राण आणून अरात प्रतीक्षा करणारी ती उर्मिला कुठं आणि स्वतःच्याच नवऱ्याला लाथाडून विचाराच्या मार्गाला जाणारी तू उर्मिला कुठं? डोळ्याला पट्टी बांधून आंधळ्या धृतराष्ट्राची सेवा करणारी, अंधत्व स्वीकारून पती हृदयाचे पुण्य पदरी पडवावं ती गांधारी कुठं आणि डोळसपणे वेड्या नवऱ्याला लाथाडून निघालेली तू कुठं? धन्य 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 त्यांचे सत्व आणि पती सार सार व्यर्थ ठरविणाऱ्या, तुम्ही मृगजळामागे धावणाऱ्या आजच्या स्त्रिया करा करा त्यांचं स्मरण, करा त्यांची भक्ती. उर्मिला, लांडग्याच्या मागे जाऊन जीवन बर्बाद करण्यापेक्षा स्वतःच्या पतीची सेवा कर. अगं तुमची भरपूर संपत्ती आहे, त्या पैशांनी अमोलवर योग्य तो उपचार कर, तो नक्कीच सुधारेल. अगं मानसिक धक्का आहे तो, त्याला प्रेम देऊन तो नक्कीच ताळ्यावर येईल. तुम्हा दोघांना सुखी जीवन जगता येईल. एका वेड्या नवऱ्याला सुधारून त्याच्याशी एक निष्ठेने संसार केला तर पदरी पुण्य पडेल. भाईच्या मृत आत्म्याची क्षमा माग, तो सुद्धा आशीर्वाद देईल तुम्हाला. तुम्ही वेगळं होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. त्या महात्म्याचं पुण्य कुठं आणि तुम्ही आचरलेला हा मार्ग कुठे? तुला काय वाटलं? रुपेश चांगला आहे? अगं राजवंशाचा डोलारा घेऊन आलेला, अंगाला चुनापासून आलेला तो डोम कावळा आहे. त्याच्या गोड गोड बोलण्याला फसणार होतीस तू. स्वतःच्या नवऱ्याला दूर करून तू त्याच्या बरोबर निघाली. अगं उद्या काम झालं की वेशेच्या बाजारात बसवेल तुला तो. तुला शेणातल्या किड्याची सुद्धा हा समाज किंमत देणार नाही. पुरी माझं निर्वाणीचं सांग. तर सुसंस्कृत आचार विचाराचं पावित्र्य पदरी पाडून घ्यायचं असेल तर त्या भाईच्या मृत आत्म्याची क्षमा माग. वेड्या नवऱ्याची सेवा कर, त्याला मायाला. अगं उकिरड्यावर जाऊन गिरायकांची थुंकी अंगावर घेण्यापेक्षा या तुझ्या वेड्या नवऱ्याची सेवा कर. अगं तुझं स्वतःच देह विठाण्यापेक्षा तुझ्या या वेड्या नवऱ्याची सेवा कर. आणि बाई काय आहे साहेब? हा भाग आम्हाला मुद्देमानात सापडला आहे. आम्ही खूप दिवस त्यांच्या तपासावर होतो. उत्तम आणि शंभू भटजी यांच्या चलाकीमुळे आम्ही याला अटक करू शकलो. भाई देशमुख यांनी अमोल देशमुख यांच्या नावे केलेली सर्व संपत्ती या भामट्याजवळ सापडली. त्याचबरोबर अमोल देशमुख टाइम बी झालं. स्वतःची आरती कशी याचीच खेळी हा भामटा खेळणार होता. पण याचा हा डाव याचा मध्येच डाव मध्येच संपवणार आम्ही आता याला कायम स्वरूपात
गावात गदाड करणार आहोत. नाही, हे सारं खोटं आहे. माझा रुपेश चांगला आहे. खरंच, माझा रुपेश चांगला आहे. असं काय? घेऊन जा याला. बेटा अमोल येतो. थांबा काका, माझी चूक मला कळली आहे. खोट्याला मोहाला बळी पडणार होते मी. संशयाने मीच बाईंचा जीव घेतला. एक घरंदाज स्त्री आज वारंगण होणार होती, पण तुमच्या सर्वांच्या पुण्याईमुळे आज माझं पावित्र्य वाचलं. मी तुमच्या सर्वांची आणि भाईंची क्षमा मागते. माझ्या देहात प्राण असेपर्यंत मी माझ्या वेड्या नवऱ्याचं सेवा करेन, आणि त्यासाठी प्रथम मला तुमचा आशीर्वाद हवाय. पोरी काय आशीर्वाद देऊ तुला, पण बापाच्या वात्सल्याने एकच सांभाळ हे तुझं सौभाग्य. सांभाळ तुझं सौभाग्य. सांभाळ.